असं तर चला, बुटाचे लेस बांधलेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल बूट बीट घालून एवढा गर्दी ट्रेनने म्या कुठं चाललोय म्हणून. तर सांगतो, तर म्या आलोय विद्याविहारला. विद्याविहार म्हटलं एकच गोष्ट डोक्यात येते, ती म्हणजे सोमया विद्यापीठ. तर राम राम मंडळी, म्या आहे हर्ष काटे आणि आज मी आलोय KJ सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या जल्लोष फेस्टिवलला. म्या सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करून घेतलं. बिल्डिंगमध्ये शिरल्यावर सर्वात पहिले दिसली ही नटराजाची सुंदर मूर्ती आणि त्याचबरोबर होते खूप साऱ्या गोष्टींचे आणि खाण्याचे स्टॉल्स. तर चला आपण जाऊया आपल्या आजच्या पहिल्या इव्हेंटला. तर ह्या आहेत गौरंगीताई म्हणजेच गौरंगी लिमये. तर आपला आजचा पहिला इव्हेंट म्हणजे राम राम महाराष्ट्र म्हणजेच एलोक्युशन कॉम्पिटिशन. प्रत्येक स्पर्धकांनी प्रेरणादायी भाषणे दिली. त्यांच्या शब्दाने केवळ विचारांना चालना दिली नाही तर आमचा आत्मविश्वास देखील वाढवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र मराठीकडे बघण्यासाठी आम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. या भाषणांनी आम्हाला फक्त माहिती नाही दिली तर महाराष्ट्राबाबत आमचा अभिमान देखील वाढवला. आपली आपल्या मातृभूमीवर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव देखील झाली. तर चला आपण आता वळूया आपल्या दुसऱ्या इव्हेंटकडे म्हणजेच रंग माझा योगा म्हणजेच पेंटिंग. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिलके छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना. प्रत्येक स्पर्धकाने एकदम चविष्ट जेवणाचे खूप सुंदर असे चित्र काढलेले. हैरान तू बघा, फक्त चित्र बघून भूक लागली मला. तर मेहमान या ताईला मी विचारणार होतो माझं चित्र काढण्यासाठी, पण म्हटलं जाऊ दे, उगाच डिस्टर्ब नको करा. तर चला आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या इव्हेंटकडे. आता आपण चाललोय रांगोळी कॉम्पिटिशनला. तर बघूया किती सुंदर रांगोळी काढल्यात. इथे व्हिडिओ रेकॉर्ड करताना मला खूप सावधानी ठेवावी लागली होती, कारण इथे एकदा पण पाय पडला रांगोळीवर तर या सगळ्या ताई मला कुदवणार. तसं रांगोळीवरून मला एक गाणं आठवतंय, झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. आणि आपला आजचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा. इकडे बांदेकर भाऊजी मला म्हणतायत दार उघड्या, तर चला उघडूया. आणि शेवटी आपल्या जज मॅडमने देखील 2 ओळी गायल्या. जनन जनन बाजे जनकार पायलिया जनकार. यांना सगळ्यांना गाताना पाहून मला देखील गाण्याची इच्छा झाली, पण म्हटलं जाऊ दे, मला लोकांवर दया आली. तर असा होता जल्लोष फेस्टिवलचा हा पहिला दिवस. अरे चालला कुठे, यांना तरी भेटून जावा. तर हे आहेत आदर्श भाऊ आणि श्रेयाताई. यांच्यामुळे आणि यांच्या टीममुळेच तर हा इव्हेंट पार पडतोय. आणि आपले मेन CP गंधर्व तात्या यांना तर मी विसरलोच. तसे ते आपल्याला आज भेटले नाहीत, पण तरी मी त्यांना इकडे ॲडजस्ट करतो. चला तुम्ही या, फोटो काढून घेतो.